वादग्रस्त आय.एस. पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबाबत यूपीएससीकडे 3 आरटीआय देण्यात आलेत। नियुक्तीबाबत 3 महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती मागवण्यात आलेली आहे। मल्टिपल डिसॅबिलिटीची यूपीएससीने पडताळणी कशी केली हा सवाल त्यामध्ये महत्त्वाचा आहे। ओबीसी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत ही आरटीआय ऑनलाईन पद्धतीने यूपीएससीकडे ही माहिती अधिकारातील अर्ज करण्यात आला। त्यामुळे आता काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आरटीआयच्या माध्यमातून नेमकी काय महत्त्वाची माहिती खुलासे समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीत वादग्रस्त आय.एस. पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। पूजा खेडकरांच्या संदर्भात जे काही मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये वृत्तपत्रामध्ये त्यांनी केलेली जी काही कृत्य आहेत म्हणजे त्यांच्या अधिकाराच्या संदर्भात ते आय.एस. अधिकाराला अशोभनीय आहेत हे आता स्पष्ट आहे। आणि त्यांनी ज्या पद्धतीनं क्रिमिनियरचा वापर केला, वडील 40 कोटीचे मालक आहेत आणि ते क्रिमिनियरमध्ये बसून त्यांनी ते पद लाटलं आणि त्याचा फायदा घेतला। कधी ते ब्लाइंड म्हणून, कधी ते कानाला ऐकूच येत नाही म्हणून हे सर्टिफिकेट वगैरे जोडल्या गेल्या आणि त्यांनी ते बनावट सर्टिफिकेट घेतल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणाची सर्व उच्चस्तरीय चौकशी करावी अशी सर्व स्तरावरून मागणी आहे आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करतो। शासनाने त्या बाबतीत शहानिशा करावी। अनेक होतकरू युवा आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना आय.एस. अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही। पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।